कसली चाफ्याची? का बनवाय तरी. गुड मॉर्निंग, जय महाराष्ट्र. तर आत्ता मगाशी उठले, नाश्ता पाणी झाला, देवपूजा पण झाली, कारण का आज मंगळवारची मी देवपूजा करते. परत एक दिवस झाला की आपला मार्गशीर्षचा दुसरा गुरुवार येईल. सो त्याची फळं वगैरे मी काही आदल्या दिवशी आणत नाही, त्याच दिवशी आणते. आणि आज मठात पण जायचं आहे, कारण का पप्पांना खूप दिवस झाले बरं नव्हतं, तर नंतर जायचा विचार होता त्यांना घेऊन. तर मी मम्मी आज त्यांना मठात घेऊन जाणार आहे आणि कृषिकाला स्कूलला सोडल्यानंतरच जाणार आहे. आणि परत आमची एक छोटीशी ट्रिप आहे. सो त्यासाठी काही ना काही थोडंफार घ्यायचं आहे मला, त्यासाठी दादरला जाणार आहे. आणि आता सगळं आवरलं आहे. तर कृषिकाच्या स्कूलमध्ये म्हणजे फ्रूट डे, कधी भाजी चपाती हे असं असतं, त्यामुळे तिला फ्रूट्स आणायला चालली आहे मी खाली. तर कृषिकाला आत्ताच बसमध्ये सोडलं आणि आता मम्मीकडे चालले, कारण का मठात जायचं आहे मला. तर आमच्या इथे दत्तांचं देऊळ आहे, तिथे 4 दिवस उत्सव असतो आणि गरिबांसाठी जेवणसुद्धा असतं 1 ते 4 तारखेपर्यंत, सकाळ दुपार संध्याकाळ. तर मम्मीकडे आली, आता जेवतो आणि मठात जायला निघतो. थोडीशीच आहे कारल्याची हो. आताच मी जेवण वगैरे केलं आणि आता मम्मी पप्पांना घेऊन मठात चालली आहे, कारण का दुपारची गर्दी थोडी कमी असते. आणि आता दत्त जयंती म्हणजे 1 ते 4 तारखेपर्यंत आपले कार्यक्रम जिकडे तिकडे चालूच आहेत. गर्दी असेल की नाही माहीत नाही आता, पण गुरुवारी गर्दी होईल, त्यामुळे दर्शन घ्यायला भेटणार नाही एवढं. सो म्हटलं आत्ताच जाऊन येऊया. कृषिका पण स्कूलमध्ये गेली आहे आणि गेल्याच गुरुवारी गेले होते, गुरुवारी का 2-3 दिवसापूर्वी. छान वाटलं आणि आता रिटर्न योग आला, म्हटलं स्वामींचं दर्शन घेऊ. चला. तर मठात जाताना टॅक्सी पण पटकन भेटली, त्यामुळे टेन्शन नाही. तर टॅक्सीसाठी तास उभं राहायला लागतं. ये कहाँ से बीच में डाला इसने? पीछे देखो हा भाई. तर मठाच्या इथे आलो आहे, बघूया गर्दी आहे का आज, कारण का कधीतरी दुपारची असते लाईन थोडीफार. आणि पप्पा तर पहिल्यांदाच आलेत आमच्यासोबत. कुठे गेले? या इकडे. कसली चाफ्याची? गावठी फुलं नाही आहेत. दे ना चाफा. हे कसं आहे? 60 रुपये 30 रुपये 40 रुपये घ्यायचं. तू काय घेतेस? तू तर पहिल्यांदाच आलीस ना पप्पांना घेऊन. मी पहिल्यांदा आले. तू पहिल्यांदा आलीस, पप्पा आलेत ना. नारळ वगैरे घे. चाफा दिलाय, अजून पेढे देऊ? पेढे द्या. हे देऊ केशरचे? नाही हे द्या. हे देऊ सातारा कंदी. हां. तर मी घेतलं आहे, बघूया गर्दी आहे काय. दिसून तर काही येत नाही. इथेच का गर्दी नाहीच आहे, पूर्ण एकदम शांत आहे. श्री स्वामी समर्थ. तर मस्त असं स्वामींचं दर्शन घेतलं ना, आता इथून निघालो. सो कृषिकासाठी शॉर्ट पॅन्टी बघायच्या होत्या मला, बघू पुढे भेटत आहेत का. आणि मग लगेच घरी निघणार, कारण का थोड्या वेळातच तिची बस येईल. तर या लाईनीमध्ये शॉर्ट्सवाले होते, तर कुठे बसलेलं दिसतच नाही आहे. कुठला छान आहे ना हा, मस्त वाटेल. कसा आहे काका हा? बापरे, काय सांगते 450 काहीतरी. आणि ते कसं आहे ते पिस्ता कलरचं नाही बाजूचं. हां हां 650 आहे. 600 पर्यंत 2 घ्यायचे.
2 कशाला? राहू दे. तो तुमच्याकडे माहिती- आहे ना टोपी? बरं नाही का ती बरोबर नाही. ही बरोबर आहे एकच. हा कलर बरोबर आहे. हा? हा हा ना? विचारून घे. तो चांगला वाटतो तुम्हाला. आणि हा नको तर पप्पांनी टोपी घेतली होती. यादी सिग्रेशन नाही तर कृषिकाला ही पॅन्ट घेतली. हं? असे नको, दुसरं नाही आहे. रेड कलर आहे जिकडे, दुसरं कोणते अजून? हे असला पॅटर्न आहे. कितीला आहे टी शर्ट? तर दुपारी मठात आल्यावर मी डायरेक्ट कृषिकाला पिकअप केलं, म्हणजे तिची थोड्या वेळात बस आली. तर आत्ता झोपून उठले. ती सगळं नाश्ता पाणी झालं संध्याकाळचं आहे की इकडे माझे कार्यक्रम चालू आहेत आणि बाजूलाच अभ्यास पण घेत होते. ABCD लिहिते. कोणती पोएम बाबू सांग? मंकीची पोएम बोल. मंकी सॅटन कोकोनट रे. ओके, अजून पुढे काय? ए पिल्लू पुढे काय? पुढे पुढे बोल. बस. एवढीच आहे झाली पोयम. ओके चला या पटापट लिहा. ए काढ पहिला. ए हा वरती बस, मांडीवर घेऊन बस. मी पण बस बरं चल. तर तिकडे प्रसाद वाटून मी मम्मीकडे आत्ता आली आहे आणि थोडा वेळ बसून आता घरी जाणार आहे. तो आजचा व्लॉग इथेच संपवते. खूप दमली आहे. तर भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. चला बाय, गुड नाईट.